चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, दहशतवादाला कुठलाही रंग नसतो हे आपण कायम ऐकत वाचत आलो, पण आपल्या देशातले काही राजकीय पेंटर हातात एक ब्रश आणि रंगाचा डब्बा घेऊन फिरतायत। गावोगावी शहरोशहरी त्यांना दहशतवादाला कुठला तरी रंग फासायचा असतो। आपल्या रंगाच्या ब्रशनं त्यांना ब्रेनवॉश करायचं असतं, कुणाला तरी बदनाम करायचं असतं। दहशतवादाला इथं कधी हिरव्या तर कधी भगव्या रंगानं रंगवायचं असतं। हे अतिशय दुर्दैवी आहे, कारण दहशतवादाला धार्मिक रंग देणाऱ्यांचा हेतू स्पष्ट आहे। त्यांना राजकीय स्वार्थ आहे। एका समाजाला लक्ष्य करून दुसऱ्या समाजाचं ध्रुवीकरण त्यांना साधायचं आहे, त्यातून मतांचा जोगवा मिळवायचा आहे, राजकीय अजेंडे साध्य करायचे आहेत। एखाद्याला खलनायक ठरवलं की मग बाकीच्यांचे रक्षक म्हणून राजकीय पोळ्या भाजणं सोपं असतं। दहशतवादी संघटनाही स्वतःला धार्मिक रंग देतात, कारण त्यांना माहिती आहे धर्म एक अशी प्रभावी साधन आहे, धर्माच्या नावावर आपल्याला दहशतीची दुकानदारी सरळ चालवता येऊ शकते। त्यासाठी पुन्हा निर्लज्जासारखे ते लोक धर्मग्रंथांचा आधार घेतात। मुळात कुठलाच धर्म दहशतवाद शिकवत नाही। इस्लामिक स्टेट सारख्या संघटनांनी इस्लामच्या नावाखाली हिंसाचार केला, त्यांच्या क्रौर्याला धर्माच्या पवित्रतेचं लेबल लावून ही माणसं मारायला सुद्धा मोकळे झाले, तर जागतिक पातळीवर काही शक्तिशाली देश आणि गट दहशतवादाला धार्मिक रंग देऊन आपलं भौगोलिक आणि आर्थिक हित साधत असतात। असाच काहीसा रंग देण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या देशात केला। आधी सुशीलकुमार शिंदे भगवा दहशतवाद म्हणाले, आता पृथ्वीराज चव्हाण म्हणतायत सनातनी दहशतवाद। प्रश्न आहे त्यांना नेमकं काय साधायचं आहे? धार्मिक ध्रुवीकरणाचा आणि समाजात फाटाफूट पाडण्याचा हा प्रयत्न आहे का, की मूळ प्रश्नापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे? खरं तर दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे ना, मग त्याला त्याच्या खऱ्या चेहऱ्यानं बघण्याच्या पेक्षा त्याला धर्माच्या नजरेतून का बघितलं जात आहे? दहशतवादाला धर्माशी जोडून त्या धर्माची बदनामी केली जाते का? इस्लामला दहशतवादाशी जोडल्यामुळे इस्लामकडे संशयानं पाहण्याचा जगभरात एक दृष्टिकोन तयार झाला। मग आता काय हिंदूंना दहशतवादाशी जोडून हिंदूंना सुद्धा दहशतीच्या नजरेतून पाहावं, हा काँग्रेसचा हेतू आहे का? प्रश्न अनेक आहेत। या सगळ्या प्रश्नांची चर्चा आज आपण करूया। सनातनी दहशतवाद असं म्हणत एक नव्या प्रकारचा वाद निर्माण केलाय, आणि या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आहेत। आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आहेत। आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी प्रदेश अध्यक्ष राजापूरकर आहेत, आचार्य महामंडलेश्वर महंत सुधीरदास आहेत, आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते भरत आमदापुरे आहेत। चर्चेची सुरुवात हनुमंत पवार यांच्यापासून। हनुमंतजी, आज महाराष्ट्रामधला हिंदू विचारतोय तुम्हाला, काँग्रेसला हिंदूंना दहशतवादी ठरवण्यात एवढा रस का आहे? का तुम्ही हिंदूंना दहशतवादी ठरवण्याच्या मागे लागलाय? विलासजी, दुरुस्ती करतो, कुठलाही महाराष्ट्रातला हिंदू पृथ्वीराज बाबा चव्हाणांना हा प्रश्न विचारलेला नाही। हा मीडियानं उभा केलेला आहे, पण मीडियाला हे स्वातंत्र्य आहे या विचाराचे आम्ही आहोत। मीडिया विचारू शकते, तुम्ही आज आंदोलनं झाली मुंबईमध्ये झाली। कुणाची? हिंदुत्ववाद्यांची नाही। एकनाथ शिंदे साहेबाच्या शिवसेनेला जर तुम्ही हिंदुत्ववादी म्हणत असाल तर मग एकनाथ शिंदे साहेबाच्या शिवसेनेच्याच त्या संजय गायकवाडनी राहुल गांधीची जीप कापा म्हणला, म्हणून आम्ही सगळ्या हिंदूंनी जीप कापा म्हणला असं थोडंच म्हणलो। आता तुम्ही ज्यांना वाचाळ नेते दाखवले ते एकनाथ शिंदे साहेबाच्या शिवसेनेचे आहेत। एकनाथ शिंदे साहेबाच्या शिवसेनेतली माणसं तुरुंगात असायला पाहिजे होती, ती सरकारमध्ये आहे। तो विषय सोडा, मूळ प्रश्न हिंदू आणि काँग्रेस हे जे टायटल तुम्ही लावलंय, हिंदू आणि काँग्रेस हे जे लावलंय ना, त्याच्यावर माझा सविनय आक्षेप आहे। सांगा काय आक्षेप आहे? 2 मिनिट सांगतो। राहुल गांधी केदारनाथ, आमचे राहुल गांधी विरोधी पक्ष नेते आहेत, आमचे नेते आहेत। राहुल गांधी केदारनाथच्या सगळ्या शिड्या पायी चालून जातात। दिग्विजय सिंग आमचे काँग्रेसचे नेते आहेत, मुख्यमंत्री आहेत, राज्यसभेमध्ये आहेत। पंढरपूर आणि तुळजापूरची वारी त्यांनी 20 वर्षामध्ये कधी चुकवलेली नाही। आमचे उल्हासदादा पवार काँग्रेसचे नेते आहेत, त्यांच्यासोबत भाजपच्या कुण्याही नेत्यानं ज्ञानेश्वरीवर चर्चा करायला बसावं। आमचे पुणे शहर काँग्रेसचे अरविंद शिंदे अध्यक्ष आहेत, त्यांच्यासोबत शिवस्त्रोत म्हणा कुण्याही भाजपावाल्यांनी बसावं। आमचे रमेश दादा बागवे आहेत, माजी गृहराज्यमंत्री, त्यांची खारोड्याच्या म्हसोबाची भक्ती या पंचक्रोशीतल्या सगळ्या लोकांना माहित आहे। 95 वर्षाचे आमचे मधुकर चव्हाण माजी मंत्री, अनुदूरच्या खंडोबाच्या देवळाची पायरी सकाळी चढल्याशिवाय ते कुठेही जात नाहीत। किती नावं सांगू तुम्हाला? आमचे अमित भैया देशमुख साहेब आहेत। आता दहशतवादी कोण कोण आहे त्याच्यातले?
नाही ना, मी सांगतो ना, हा. तुमचा अजेंडा जो आहे या चर्चेच्या माध्यमातून तो खोडायसाठी अजून 1 मिनिट द्या, बाकी तुमचा आहे तुम्हाला. आमचे अमित भैया देशमुख येळवशीला मराठवाड्यामध्ये 5 पांडव ज्या श्रद्धेनं पुजतात तेवढं भारतीय जनता पक्षाचं कोण पुजताना दिसलं नाही. बर. आमच्या औरंगाबादच्या दत्ताचे आमचे विश्वजित कदम साहेब ज्या श्रद्धेनं माथा टेकवतात तेवढ्या श्रद्धेनं भाजपाचं आम्हाला कोण दिसलं नाही. आमच्या ज्योतिबाला, आमच्या महालक्ष्मीला सतेज पाटील साहेब ज्या नतमस्तक श्रद्धेनं होतात ते आम्हाला तुम्ही कोण दिसलेले नाहीत आमच्या सगळ्या याच्यामध्ये. हर्षवर्धन सपकाळांसोबत ग्रामगीतेवर आमच्या बसावं भारतीय जनता पक्षाच्या कुणी. आमचे शिवराज पाटील चाकूरकरांनी हिंदू धर्मावर जे ग्रंथ लिहिले तेवढे वाचायची सुद्धा यांची हिंमत असू शकत नाही. आमच्या काँग्रेस पक्षाचे शशी थरूर यांनी हिंदू तत्वज्ञानावर, हिंदू संस्कृतीवर जेवढं लिहिलं तसा माणूस यांना 70 वर्षात एकदा पण निर्माण करता आला नाही. मग अशी माणसं दहशतवादी कशी? अहो पण मग सांगा. नाही, संपू द्या, नकाच अजेंडा ऐका माझा. रुपनवार वारकरी संप्रदायावर जेव्हा कीर्तन करायला उभा राहतात तेव्हा भारतीय जनता पक्षाने आणि गुंडांची टोळी असलेल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या लोकांनी समोर येऊन बसून दाखवावं. हिंदू आणि काँग्रेस हे आम्ही वेगळं समजत नाही. काँग्रेसला बदनाम करण्यासाठी हिंदूच्या नावावर मताची भीक मागणाऱ्यांनी मांडलेला हा अजेंडा आम्हाला मान्य नाही. बर, ठीक आहे. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं नाही. दहशतवादी कोण? सनातनी दहशतवादी आहेत, जिहादच्या नावावर लोक मारणारे दहशतवादी आहेत. आपला धर्म आणि आपली संस्कृती हीच खरी आहे म्हणणारा या देशामधल्या शिखांमध्ये दहशती होते, इस्लामचं नाव घेऊन दहशत करणारे होते, हिंदूचं नाव घेऊन दहशत करणारे होते. माणसं मारणारे दहशतवादी आहेत, धर्माच्या पलीकडे म्हणून आम्ही त्यांना बघतो. ठीक आहे. महंत सुधीरदास आहेत. सुधीरदासजी, ही जी मांडणी केली जाते काँग्रेसकडून सातत्यानं, ही तुम्हाला मान्य आहे का? राजापूरकर कुठला तरी वेगळाच विषय मांडत होते. सुशील कुमार शिंदेंना बहुतेक पृथ्वीराज चव्हाणांना सांगावं असं वाटतं किंवा असावं. पृथ्वीराज बाबा सध्या काँग्रेसमधनं संपूर्ण बाजूला पडले. त्यांना केंद्रातही कोणी विचारत नाही आणि महाराष्ट्रातही कोणी विचारत नाही. अशा पद्धतीचा हिंदू दहशतवाद हा मुद्दा बाजूला सोडून सनातनी हिंदू दहशतवादी आहे असं बोलून ते मेन स्ट्रीम मध्ये येण्याची एक केविलवाणी, शेवटची आखरी धडपड करतायत असं मला वाटतंय. कारण चिदंबरम काय बोलले, सुशील कुमार शिंदे त्या ठिकाणी काय बोलले, काँग्रेसचे सर्व प्रवक्ते या विषयामध्ये कुठल्या पद्धतीने खतपाणी घालत होते. आपल्याला खोटं वाटेल, ज्या वेळेला समझोता एक्सप्रेसमध्ये असीमानंदांना अटक करण्याचा खोटा प्रयत्न झाला त्याच्यानंतर ही जी एक थीम नेमली गेली, मला वाटतं महबूब गुजावर जे एटीएसचे अधिकारी आहेत त्यांनी जो भांडाफोड केलाय की या माध्यमातनं प्रत्यक्ष सरसंघचालक मोहनजी भागवतांना अटक करण्याचं जे षडयंत्र होतं, मला वाटतं याच्या विरुद्ध कोर्टात जायला पाहिजे आता संपूर्ण सनातनी मंडळींनी, आणि आम्ही सुद्धा त्या संदर्भात प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. आपल्यासोबत भाजपचे सुद्धा प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आहेत. शिवरायजी, खरं तर असं वाटलं होतं की मालेगाव बॉम्बस्फोटाच्या नंतर तो जो नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला होता, भगवा दहशतवाद, तो संपेल, तो मागे पडेल. पण तरी सुद्धा आता पुन्हा सनातनी आणि हिंदू दहशतवादी असं म्हणत जे नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे, हेतू काय वाटतो तुम्हाला? काय साध्य करायचं काँग्रेसला? विलासजी, पृथ्वीराज चव्हाणांची काहीही चूक नाही. बर. त्यांचे जे बोलविते धनी आहेत, राहुल गांधी आणि त्यांचा परिवार, या परिवाराने 17 वर्षापूर्वी सेट केलेला हा नॅरेटिव्ह आहे. बर. 17 वर्षापासून या म्हणजे संपूर्ण जगाला ज्या दहशतवादाची भीती आहे आणि संपूर्ण जग त्या दहशतवादाने ग्रस्त आहे, त्या दहशतवाद्यांना दहशतवादी ठरवताना आपल्या देशामध्ये म्हणजे भारतामध्ये एका व्होट बँकेची अडचण निर्माण होते. आणि म्हणून मग त्याला काउंटर म्हणून काय करायचं, तर काउंटर म्हणून हिंदूंना दहशतवादी ठरवायचं, हा जो नॅरेटिव्ह उभा करायचा होता 17 वर्षापूर्वी, ती एक मिलीजुली असा की स्वतः राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये एका इंटरव्ह्यू मध्ये इथल्या खुफिया एजन्सी सोबत संवाद करताना त्यांना सांगितलं की भारताला सध्या सीमेपेक्षाही जास्त धोका हा हिंदू आतंकवादाचा आहे, भगव्या आतंकवादाचा आहे. तर हे त्यांच्या मनातलं आहे आणि त्यांच्या मनातलं जे आहे ते 17 वर्ष या देशामध्ये मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न हा काँग्रेसने केलेला आहे. आणि त्याच्यामुळे ते सगळेच्या सगळे आरोपी निर्दोष सुटणं, कारण की त्यांचा काही दोषच नव्हता त्याच्यामध्ये. जी काही सगळी प्रक्रिया न्यायालयाची समोर झालेली आहे, जो काही निकाल आला आहे, जे काही साक्षी पुरावे समोर आलेले आहे,
ते साक्षी पुरावे पाहता हे सगळ्याच्या सगळं कपोल कल्पित होतं, हे समोर आलेलं आहे. आणि हे समोर आल्यामुळे काँग्रेसची अडचण झाली आहे. त्यामुळे काँग्रेसने खरं तर पहिले हिंदू समाजाची आणि त्यांना सनातनी म्हणण्याची माफी मागितली पाहिजे की 17 वर्ष जे अस्तित्वात नाही, मुळामध्ये माफी हिंदू हा मागणं शब्द सोडा, ते एवढा 2 लागू पावलं होत पुढे नाही. गेलेत. तुम्ही माफी अरे, मी तुम्हाला मागायची. आणखीन सांगतो. मी येतो हा, मी येतो. बोल. मला राजराजापूरकरांना विचारायचं आहे. राजराजापूरकरजी, काय असतं, एखादी गोष्ट जर आपण करतोय तर त्याच्या मागची भूमिका आपण लक्षात यायला पाहिजे. आताच हिंदूंना जर दहशतवादी ठरवलं तर मग जगभरातल्या लोकांनी हिंदूंकडे दहशतवादी म्हणून बघावं अशा प्रकारचा हेतू आहे का? त्या संशयानं बघावं अशा प्रकारचा हेतू आहे? हेतू काय आहे? मोटिव्ह काय आहे? नाही नाही, असं आहे मुळात विलासजी की पृथ्वीराज चव्हाण साहेब काय म्हणाले? काय म्हणाले? पृथ्वीराज चव्हाण साहेब हे म्हणाले की ज्यांनी या देशामध्ये महात्मा गांधींची हत्या केली हा. ते नथुराम गोडसे कोण होते? आता नथुराम गोडसे कुठल्या गुन्हेगार धर्माचे होते. होते याच्यापेक्षा, ते कुठल्या धर्माचे होते याच्यापेक्षा फार महत्वाचं होतं की सगळ्यात मोठं दहशतवादी कृत्य नथुराम गोडसेने केलं. आता मी जर नथुराम गोडसेंच्या धर्माला मी रिलेट केलं आणि मी म्हटलं की नाही मग हिंदू धर्म असेल किंवा सनातनी धर्म तर मग तो आतंकवादी आहे, दहशतवादी आहे, असं नाही होत ना. त्यामुळे सातत्याने काय झालेलं आहे की यांच्याकडे असं झालेलं आहे की उद्याच्या तुम्ही म्हटलं, म्हणजे आम्ही जर म्हटलं की भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदी जे काय आहे त्यांच्याबद्दल आम्ही निश्चित केला तर अखंड हिंदुस्थानाचा अपमान झाला. हे असं होतं ना. हे भारतीय जनता पार्टीचे हे जे कोणी ही जी काही लोक आहेत ना, यांना पहिल्यांदा मुळात असं झालेलं आहे की यांना हा हिंदू मुसलमान हा जातीभेद हा धर्मभेद केल्याशिवाय यांचं राजकारण होऊच शकत नाही. आणि म्हणून सातत्याने जे आहे की त्या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाणांचं ते साहेबांचं जे स्टेटमेंट घेतलं. आता मला सांगा की आता कॉम्रेड गोविंद पानसरेंची हत्या केल्याच्या आरोपामध्ये त्या ठिकाणी संशयित आरोपी म्हणून जे होते सचिन अंदुरे होते किंवा त्या ठिकाणी वासुदेव सूर्यवंशी होते, त्या ठिकाणी ज्येष्ठ समाज सुधारक नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येमध्ये यांच्या हत्येच्या आरोपामध्ये सचिन अंदुरे, एक मिनिट मी तुमच्यामध्ये बोललो नव्हतं, मला तुमच्यामध्ये बोलू नका. हिंदू आतंकवाद कसा होऊ शकतो? कुलकर्णी ऐका, हे ऐका जरा. पण राजराजापूरकरजी ज्या काही हत्या झाल्यानंतर आपण काय म्हणतो? त्याला काय म्हणतो? खुनी म्हणतो, त्याला गुन्हेगार म्हणतो, मर्डर म्हणतो. आपण असंही म्हणत नाही. ऐका राजराजापूरकरजी, एखाद्या घरातल्या व्यक्तीनं एखाद्याची हत्या केल्यानंतर ते घर सुद्धा दोषी होऊ शकत नाही, लक्षात घ्या. ऍब्सोल्युटली. मग तुम्ही अख्खा धर्म कसा काय गुन्हेगार ठरवू शकता? एक्झॅक्टली. मग आज ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी असेल, एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते असतील किंवा जे काय असतील आणि ते अचानकपणे आले म्हणाले की हिंदूंचा अपमान झाला करून सनातन धर्माच्या एखाद्या कार्यकर्त्याला किंवा सनातनच्या एखाद्या कार्यकर्त्याला बोललो म्हणजे हिंदूंचा अपमान होतो असं होऊ शकत नाही. 2022 मध्ये नवाब मलिक यांची जुनी कुठली तरी प्रॉपर्टी दाऊद मलिक यांनी दाऊद इब्राहिमकडनं घेतली होती हे दाखवून याच देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुंबईमध्ये 25,000चा मोर्चा काढला आणि नवाब मलिक हे दाऊद इब्राहिम सारखे दहशतवादी आहेत, आतंकवादी आहेत असं म्हटलं. हा निवड ह्याला काय म्हणणार तुम्ही? मग नवाब मलिक आणि त्यांची मुलगी आता सना मलिक जी विधिमंडळामध्ये आहे ती आतंकवादी आहे का? आतंकवादी आहे का? म्हणजे हे काय झालेलं आहे? धर्माबद्दल बोलतो तुम्ही, वैयक्तिक एखाद्या प्रकरणाबद्दल बोलताय. मी आज तेच म्हटलं की त्यांना काय ब्राह्मणांची हत्या झाली संपूर्ण महाराष्ट्रभर. हिरवा रंग हा दहशतवादचा रंग झाला, हिरवा रंग हा आतंकवादचा रंग झाला. हे कुठून आलं? हा मग ते चुकीचं आहे ना. हे दहशतवादाला हिरवा रंग देणं असो की दहशतवादाला भगवा रंग देणं असो हे योग्य आहे का? दहशतवादाला रंग देणारे हे पेंटर काय कामाचे? हे पेंटर योग्य आहेत का? मी असं म्हणत नाहीये की ते पेंटर योग्य आहेत, हे पेंटर अयोग्य आहेत. दोघंही अयोग्य आहेत ना. मुळात मिळाची या भगव्याला आणि या हिरव्याला आपल्या तिरंगामध्ये बघा, जो तिरंगा या देशाचा सन्मान आहे, या देशाचा आदर आहे, स्वाभिमान आहे, त्याच्यामध्ये बघा ना तुम्ही त्याचे रंग बाहेर हे ज्ञान द्या ना. काँग्रेसच्या नेत्यांना ज्ञान द्या ना मग. हे काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण साहेब हे म्हणाले की जो सनातन जो कोणी नथुराम गोडसे होता ज्यांनी गांधीचं मर्डर केले किंवा त्यांचा खून केला हा एका धर्माशी रिलेट होऊ शकत नाही. भगवा हा छत्रपती शिवरायांचा आहे ते म्हणाले, भगवा हा हिंदूचा म्हणाले. ते म्हणाले सनातनी आणि हिंदू दहशतवादी म्हणा. मी बाईट ऐकवू का तुम्हाला पुन्हा एकदा? भरत आपल्या सोबत आहे, मी परत बाईट ऐकवतो तुम्हाला. थांबा, तुम्हाला परत बाईट ऐकवतो. हे बघा, चूक असेल त्याला चूक म्हटलं पाहिजे. जर समजा कोणी एखादा कट्टरतावादी हिरवा दहशतवाद म्हणत असेल तर ते चूक आहे. कुठलाही धर्म दहशतवादी असू शकत नाही. आणि मग तेवढंच ते चूक आहे की कुठला भगवा दहशतवाद म्हणत असेल तर.
मुळात कुठलाही दहशतवादाला धर्म हा नसतोच. हा मग आणला का? दहशतवाद हे दहशतवाद पेंटिंग नसतो. कोण करतंय? पेंटिंग का केलं जातंय? ठीक आहे, हिंदुत्ववादी कार्यकर्ते आपल्या सॉर्ट मी परत एकदा ऐकवतो ते काय म्हणाले, आपण नंतर बोलू. बिलकुल. प्लीज ऐकूया. लिए पवित्र है। अगर आपको इन लोगों को डिस्क्राइब करना तो आप इनको हिंदुत्व आतंकवादी बोलिए या इनको कोई सनातनी बोलिए, लेकिन भगवा कृपा करके ना बोलिए। अब सवाल ये है कि आतंकवादियों का कोई मजहब नहीं होता, कोई धर्म नहीं होता, कोई जात नहीं होती। आतंकवादी आतंकवादी होते। कोर्ट ने भी आज ठीक आहे, आलं लक्षात. अंडरलाइन किया है। मैं दहशतवादी आपको याद दहशतवादी दिलाना असतो असं म्हणतात एका बाजूला, त्याला कुठला मजहब नसतो, आणि हिंदुत्व दहशतवादी पण म्हणतायत. हिंदू दहशतवादी म्हणजे काय? भरत आमदापुरे आपल्या सोबत आहेत. हे काय एस्टॅब्लिश करायचंय, काय सिद्ध करायचंय? नमस्कार विलासजी. मी नमस्कार. एक आपल्याला सांगतो की आजपर्यंत मी पृथ्वीराज बाबांना एक इंटेलेक्च्युअल लिडरशिप म्हणून त्यांच्याकडे बघत होतो, पण ते दुर्दैवाने आज त्यांनी सिद्ध केलेलं आहे की ते काही दिग्विजय सिंग यांच्यापेक्षा वेगळे नाहीयेत. ते आता भगवा, सनातन किंवा हिंदू हे सगळा शब्दाचा खेळ आहे. ते एकच म्हणायचंय त्यांना. मुळामध्ये पृथ्वीराज बाबांना हे लक्षात समजलं पाहिजे की कोणत्या कृत्याला, गुन्हेगारी कृत्याला दहशतवादी कृत्य म्हणतात आणि कोणत्या दहशतवादी कृत्याला धर्माशी जोडलं जातं. आता आपण सेमेटिक रिलिजनचा जर अभ्यास केला तर त्या रिलिजन मध्ये त्यांची धर्माज्ञाच अशी आहे की धर्म मानणारे आणि धर्म न मानणारे असे समस्त मानव जातीची ती विभागणी करतात. उदाहरणार्थ इस्लाम बद्दल सांगायचं झालं तर जे धर्माला, इस्लामला मानतात ते मोमीन आहेत आणि जे मानत नाहीत ते काफिर आहेत. अशाच प्रकारच्या संकल्पना जुदाइझम असेल किंवा ख्रिश्चॅनिटीमध्ये देखील आहेत. पण जे इंडिक रिलिजन आहेत, जे भारतामध्ये उगम पावलेले धर्म आहेत, त्याच्यामध्ये मानव जातीशी अशी धर्म आमचा मानणारे आणि न मानणारे अशी विभागणी केलेली नाहीये. आता सेमिटिक रिलिजन मध्ये गैर इस्लामिक लोकांना म्हणजे काफिरांना जगण्याचा देखील हक्क नाकारलेला आहे आणि त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा आहे. आणि तुम्ही काफिरांना मृत्यूदंड दिला तर तुम्हाला अल्लाह वर स्वर्गामध्ये तुमच्या पुण्याचं खात्यामध्ये ते जमा होणार आहे. अशा प्रकारच्या त्यांच्या प्रेरणा काय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता पृथ्वीराज बाबा एखाद्या हत्या जी होते तो हत्यारा असतो. ते नथुराम गोडसेचं नेहमी वापरतात उदाहरण. नथुराम गोडसे हा एक हत्या करणारा हत्यारा आहे. तो धार्मिक दहशतवादाच्या प्रेरणेतून केलेला दहशतवाद नाहीये, हे लक्षात घ्या. जे पहलगाम मध्ये झालं त्याच्या मागे प्रेरणा हे जिहादी इस्लामची आहे. येतो तुमच्याकडे. या जिहादी इस्लाममुळे संपूर्ण जग हे संकटामध्ये सापडलेलं असताना अशी चुकीची समानता दाखवणं केवळ आणि केवळ राजकीय हेतूने प्रेरित. ठीक आहे, हे चुकीचं आहे. हनुमानजी राजकीय मी बरं जी फक्त हा मुद्दा मी तुम्हाला थांबवलं, पुढच्या मुद्द्याला येतो तुमच्याकडे. राजकीय हेतून प्रेरित जेव्हा तुम्ही असं म्हणता तेव्हा हनुमानजी कुणाला तरी खुश करण्यासाठी, कुठली तरी एक वोट बँक तयार करण्यासाठी, ती सेव्ह करण्यासाठी किंवा त्यांचे रक्षक आम्ही आहोत हे दाखवण्यासाठी तरी हे सगळं सुरू नाहीये? भिंद्रनवाले नावाचा शीख धर्माचं तत्वज्ञान सांगतो म्हणणारा माणूस आम्ही गोळ्या घालून मारला. आजमल कसा बाफजल गुरु आम्ही फासावर लटकवला. तसंच संघटितपणे हिंदू धर्माचं आमच्या नाव घेऊन इथं वर्णद्वेषाचं राजकारण करणारा नथुराम गोडसे आणि त्याची टोळी, जी टोळीचे वारस आजही इथं संसदेत बसलेले आहेत. रमेश बिदुडीला मी नथुराम गोडसेच्या टोळीचा सदस्य म्हणतो. अनुराग ठाकूरला मी नथुराम गोडसेच्या टोळीचा सदस्य म्हणतो. आणि या देशाच्या पंतप्रधान अशा महत्वाच्या पदावर बसलेले मोदीजी ज्यावेळेस कपडों से पहचाने जाते हैं, ज्यादा बच्चे पैदा करने वाले म्हणतात, त्यावेळेस ते समूहवाचक धार्मिक भावना भडकावणारे म्हणतात. नथुराम गोडसेची टोळी जिवंत आहे. संघटितपणे या देशामधल्या समतावादी धर्माच्या अनुषंगाने पुरोगामी लोकांना, या देशामध्ये धर्मनिरपेक्षता राबवणाऱ्या लोकांना मारायचं षडयंत्र रचणारी लोक सत्तेमध्ये आहेत. म्हणून गोली मारो सालो को म्हणणारा माणूस आज तिकीट दिलं जातं, निवडून आणलं जातं. संघटित काय म्हणतायत ते बघा एकदा. माझ्या ज्ञानोबा तुकोबाच्या नावाने केला जातो. आम्ही कुठे चालले हे? गोडसेंचा मालेगावचा काय संबंध आहे? हो महंत सुधीरदास, ऐकून घ्या. राजकीय बोलू नका. कुठल्या महामंडळाचे तुम्ही महंत सुधीरदास आहात मला समजावून सांगा जरा. महंत सुधीरदास तुम्ही कुठले महामंडळेश्वर आहात मला ऐकून घ्यायचं. तुम्ही ज्येष्ठ आहात, मोठं पद आहे. हनुमंत पवार तुमची सगळी मांडणी मध्ये का बोलतायत? हे मध्ये का बोलतायत? माझं कंप्लीट झालं नाही. माझं कंप्लीट झालं नाही. हनुमंतजी हनुमंतराव
महामंडलेश्वरजी तुमचं नाव घेतलं, मी कानाला हात लावला, पण तुम्ही मला बोला, डिस्टर्ब बोला, करू बोला. नका. 1 सेकंदात बोला संपवतो. बोला हा बोला बोला. हिंदू धर्म आमच्यासाठी विश्वाची उत्पत्ती कशी झाली हे शोधण्याचं एक साधन आहे. हिंदू धर्म आमच्यासाठी मनुष्य जातीचं प्रयोजन काय आहे हे शोधण्याचं साधन आहे. आणि या हिंदू धर्मानं आम्हाला काही कुलधर्म कुलाचार राबवून दिलेले आहेत. या 3 गोष्टीला आम्ही प्रामाणिक राहतो. धर्माच्या नावानं पोट भरणाऱ्यांनी, धर्माच्या नावानं मतं मागणाऱ्यांनी आम्हाला धर्माचा अर्थ सांगायचं शहाणपण करू नये. देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयाशी बरे, असं सांगणाऱ्या तुकोबांचे आम्ही वारस आहोत. बर, ठीक आहे. मी महंत सुधीरदास यांच्याकडे जातोय. असं आहे, एटीएसने आरोपींना जे फ्रेम केलं त्यावेळेला ज्या त्यांच्या क्रायटेरिया फेल जायला लागल्या त्यावेळेला त्यांनी एनआय कडे तपास दिला. लक्षात घ्या हे काय झालंय. एनआयने साधारणतः 325 साक्षीदार तपासले. कर्नल पुरोहित यांनी आरडीएक्स कुठून आणलं, ते ऑन ड्युटी होते का, कुठे बॉम्ब बनवलं, ट्रान्झिट मध्ये कुठल्या पद्धतीच्या ज्या बॉम्ब बनवले गेले ते कुठेही तपास यंत्रणा ज्या वेळेला फेल होऊ लागल्या त्यावेळेला त्यांनी जे मुजावर जे आहेत एटीएसचे अधिकारी यांना पाचारण करून अनेक हिंदुत्ववादी यांना खोटं गोवण्यात यावं याकरता त्यांची हद्द किती असेल बघा. सरसंघचालक असलेल्या आदरणीय मोहन भागवतांना पकडून आणावं अशा पद्धतीचे गुप्त आदेश त्यांना दिले. याचा अर्थ काय होतो की कुठल्याही पद्धतीने संघावरती ॲलिगेशन करून असीमानंदांपासून जी सुरुवात झाली ती सरसंघचालकांपर्यंत नेऊन पूर्ण करायची. मी यांना विचारू इच्छितो, ठीक आहे विचारतो मी पर्टिक्युलर त्याच्याबद्दल विचारतो. एक सेकंद. गोडसे दोषी होते, गांधींची हत्या झाली, अत्यंत चूक होती. परंतु त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणांचं जे हत्याकांड झालंय, अरविंद इनामदार महाराष्ट्राचे डायरेक्टर जनरल पोलीस असलेल्या त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलंय की माझ्या घराची राखरांगोळी करण्यात आली. असे किती ब्राह्मण मारले, याच्या मागे कोण होतं, याचा तपास कधी घेतला गेला का, आणि किती ब्राह्मण मारले गेले गोडसेंच्या नावाखाली, याला काँग्रेस उत्तर देणार आहे का? काँग्रेसने अत्यंत सुनियोजितरित्या थेट प्रश्न इंदिरा गांधी माझा वेळ खूप कमी आहे, माफ करा, माझ्याकडे वेळ कमी आहे. हत्या केली, शिखांची हत्या केली, तशी महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणांची देखील हत्या केली ना. ठीक आहे मोहनजी, मी त्यांना प्रश्न विचारतो. वेळ माझ्याकडे 1 मिनिट उरलाय, माफ करा, म्हणून मी त्यांना विचारतो. मुजावरजी जेव्हा म्हणतात की माझ्यावर दबाव होता की या सगळ्या प्रकरणामध्ये सरसंघचालकांसारख्या अनेकांना तिथं गोवायचं आहे, मग हा दहशतवाद नाही, हा सरकारी दहशतवाद नाही का? मग सरकारी वकील सालियन ज्यावेळेस म्हणतात एनआयएनं माझ्यावर दबाव आणला, तर त्यांचं तुम्ही जितक्या गांभीर्यानं घेतलं तितकंच मुजावर म्हणतायत ते आम्ही गांभीर्यानं घेतो. त्यामुळं महंत सुधीरदास यांनी धर्म, अध्यात्म आणि शास्त्रानुसार आमच्यासारख्यांना दीक्षा द्यावी, ज्ञान द्यावं. त्यांनी भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं वकीलपत्र घेऊन चर्चा करू नये. आमच्यासाठी ते आदरणीय आहेत, गुरु आहेत, ते हिंदू धर्मातलं मोठं पद आहे. सनातन धर्माला तुम्ही जर दहशतवादी म्हणत असाल तर ते बोलणारच ना. म्हणलोच नाही, आमच्यासाठी तर ते संस्मरणीय आहेत. आम्ही तर त्यांच्या पायाशी नतमस्तक होतो. आमचे प्रदेश अध्यक्ष ज्यावेळेस नाशिकला गेले त्यावेळेस याच महंत सुधीरदासजींना घेऊन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी जे गायकवाड होते त्यांच्या अनुयायांना घेऊन, दोघांना घेऊन काळाराम मंदिरात संविधानाची प्रत घेऊन आम्ही गेलो. आमच्यासाठी महंत सुधीरदास कधीही आम्ही, पण त्या भाजपाचं संघाचं प्रवक्तेपद घेऊ नये. त्यांनी मुंबई बॉम्बस्फोटातले सुटलेले आणि मालेगाव मधले सुटलेले आरोपी या दोघांच्या विरोधात सरकारनं सुप्रीम कोर्टात जावं आणि आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून त्यांनी बोलावं. ठीक आहे. शिवराय कुलकर्णीजी, शेवटचे 30 सेकंद, शेवटची कमेंट मला तुमच्याकडून घ्यायची आहे. असं आहे की राहुल गांधी परिवार कसा वागतो, तिकडे जयेंद्र सरस्वती यांच्या प्रांतामध्ये काची कुमकोटी पीठाचे शंकराचार्य, तिथे ख्रिश्चन मिशनऱ्यांना धर्मांतरणामध्ये ते आडकाठी ठरायला लागले, त्यांना जेलमध्ये टाकलं या युपीए सरकारने. तेव्हा म्हणजे 17-18 वर्षाचा जर आपण सगळा जर ग्राफ बघितला आणि जर सगळे किस्से बघितले, सगळ्या घडलेल्या घटना बघितल्या, सुशील कुमार शिंदेचे स्टेटमेंट बघितले, दिग्विजय सिंग हे कोण पोपट आहेत, कोणी शिकवलं आहे, पृथ्वीराज चव्हाण जे बोलतात हे कोणाच्या मनातला, कोण खुश होणार आहे बोलण्याने? हे बोलण्याने 2 गोष्टी खुश होणार आहे, गांधी परिवार आणि दुसरं ज्या अनुनयाच्या आधारावर हे मतं मिळवतात ती गठ्ठा मतपेटी खुश होणार आहे. आणि म्हणून याच्याबरोबर 33 हल्ले झाले, मनमोहन सिंग आणि नरसिंहराव पंतप्रधान असताना दहशतवादी हल्ले,
30 सेकंड बोलतो विलासी एकच मिनिट बोलतो. माझा वेळ संपलाय राजराजापूरकरजी. ज्या महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे मंदिर या महाराष्ट्रामध्ये बनतात आणि त्या नथुराम गोडसेच्या मंदिरामध्ये या भारतीय जनता पार्टीचे आणि सनातनची लोक नतमस्तक होतात. म्हणजे हा भारतीय जनता पार्टी हा सनातनी दहशतवाद पोचतात. नथुराम गोडसेचा दहशतवाद ठीक आहे माझा वेळ संपलाय महात्मा गांधींची खुनी तुम्ही होते. ठीक आहे माझा वेळ संपलाय. खरं तर माझा वेळ संपलाय, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, आतापर्यंत ज्यांनी दहशतवादाला धर्माचा रंग दिला त्यांचा हेतू काही चांगला नव्हता. मग तो कुठलाही प्रकारचा रंग देणं असो, ज्यांनी तो रंग देण्याचा प्रयत्न केला त्याच्या मागे राजकीय सीत होतं, राजकीय गणित होती, राजकीय मतांची बेगमीचा हेतू होता. आणि त्यामुळे या दहशतवादाला दहशतवादाच्याच नजरेनं बघायला हवं, त्याच्या खऱ्या चेहऱ्याच्या नजरेतून बघायला हवं, ना की धर्माच्या नजरेतून. असं केलं तर सामाजिक समतोल सलोखा हा धोक्यात येऊ शकतो. देशासाठी समाजासाठी ते योग्य नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. राजकारण साध्य झालं तरी सुद्धा. आज या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार. पण जाताना प्रेक्षकांचा कौल काय तो सुद्धा एकदा जाणून घेऊया. बघा प्रेक्षक काय म्हणतायत. सनातनी दहशतवाद ही हिंदूंची बदनामी आहे का? तर 34% लोक होय म्हणतायत आणि 66% लोक नाही असं म्हणतायत. यासोबत या विशेष चर्चेत एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.